शेतकऱ्यांना 10,000 रुपये कर्ज देण्यासाठी ज्या जिल्हा बँकांकडे पैसे उपलब्ध नसतील तिथे लीड बँक आणि पालक बँक म्हणून 16 बँकांनी पालकत्व घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 3 दिवसात तात्काळ कर्ज देण्यात यावे असे आदेशही देण्यात आलेत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता स्वतः राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना कर्ज नेमकं कसं मिळणार आहे। देशमुख साहेब, तुमचं स्वागत आहे। मात्र शेतकऱ्यांना 10,000 रुपये कर्ज तातडीने मिळणार हे तुम्ही घोषित केलेलं आहे, पण कर्जासाठी कुठले शेतकरी पात्र आहेत या संदर्भात काही निकष आहेत का? जून 2016 पर्यंत जे थकीत कर्जदार आहेत ते गरीब आणि गरजू शेतकरी या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकतात। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली असल्यामुळं आता तातडीनं खरीप हंगाम सुरू होत आहे। खरीप हंगामाला बियाणं, औषधं, खते आणि मशागत करण्यासाठी पैशाची गरज आहे आणि म्हणून राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेतलेला आहे। थक हमीवरती म्हणजे 10,000 रुपये या थकीत कर्जदाराला 30 जून 2016 पर्यंत जे थकीत कर्जदार आहेत त्यांना तात्काळ 10,000 रुपये शासनाने थक हमी दिलेली आहे आणि यासाठी आपण गावागावामध्ये जाऊन सुलभ पीक कर्ज मेळावे सुद्धा राज्य सरकारच्या मार्फत कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, सहकार विभाग असेल किंबहुना त्या ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बँका तसंच त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे मेळावे घेण्याचा प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी अगोदर कर्ज घेण्यासाठी जे कागदपत्राची आवश्यकता आहे ती आवश्यकता माहिती अगोदर त्या शेतकऱ्यांना गावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी सर्व आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्याच ठिकाणी कर्ज देण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत। किंबहुना एखादा कागद कमी असेल तर 3 दिवसामध्ये त्या कागदपत्राची पूर्तता करून त्या शेतकऱ्यांना या खरीपाला कुठल्याही परिस्थितीत पैसे कमवून पडू नये, शेतकरी पैशामुळे पेरणीपासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने 10,000 रुपयाची थक हमी घेतलेली आहे। देशमुख साहेब, असं असलं तरी देखील राज्यातील 16 जिल्हा बँका कर्ज देण्यासाठी असमर्थ आहेत। अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर काय पर्याय आहेत, त्यांनी काय करायचं? ज्या 14 बँका आहेत 16 जिल्ह्यामधल्या या 14 बँकेला पालकत्व कमर्शियल बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक दोघांशी जोडून दिलेलं आहे। 14ची 14 बँकेचे पालकत्व वेगवेगळ्या बँकेने घेतलेलं आहे। त्याची यादी सुद्धा मी स्थानिक या 14 जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या जिल्हा उपनिबंधकाच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना या सुलभ कर्ज पीक कर्ज योजनेच्या मार्फत देणार, कारण त्या ठिकाणी या 14 ज्या बँका असमर्थ दाखवतात त्या ठिकाणी तिथल्या ज्या पालकत्व घेतलेल्या बँका आहेत त्या जवळच्या शाखेचे शाखाधिकारी त्या ठिकाणी येतील। मात्र असं जरी झालं तरी देखील शेतकऱ्यांना जर या सगळ्या संदर्भात अडचण आली तर त्यांनी काय करायचं? आणि कुठं अडचण आली तर मी हेल्पलाईन सुरू केलेली आहे। जर शेतकऱ्यांनी एकच काम करावं की आता आपल्याला जवळच्या बँकेमध्ये जावं, एकतरी सहाय्यक निबंधक असेल, जिल्हा उपनिबंधक असतील किंवा आपले जिल्हाधिकारी असतील, या सर्वांच्या मार्फत जाऊन कुठंच नाही मिळालं, राष्ट्रीयकृत बँक जवळची आहे त्या बँकेला सुद्धा हे परिपत्रक चालतंय, कारण ज्या ज्या थकीत कर्जदाराला बँका 10,000 रुपये देणार आहे त्याची थक आम्ही शासनाने घेतलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी चिंता करू नये, नजीकच्या बँकेमध्ये जावं। ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हा बँका समर्थ नाहीत अशा ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळणार आहे। मग त्यांनी या बँकांमध्ये म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं काढायचंय का? मला असं वाटतंय की ह्या नवीन खातं काढायला काही अडचण नाही। जनधन योजनेसारख्या शून्य खात्यावरती सुद्धा 0 पैशावरती खातं उघडता येतं। खातं उघडणं हा काही महत्वाचा मुद्दा नाही, कुणालाही कुठेही कर्ज मिळू शकते त्या एरियातल्या बँकेमध्ये। साहेब, देशमुख साहेब, मात्र शेतकऱ्यांना खातं काढण्यासाठी म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं काढण्यासाठी 5,000 डिपॉझिट लागतं, त्याचं काय? त्याची काही प्रोव्हिजन आहे सरकारकडे?
बिलकुल नाही. देशाच्या पंतप्रधानांनी जनधन योजनेच्या माध्यमातून पैसे नसणार 0 पैशावरती खातं उघडायची सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला 10,000 रुपये भरून खातं उघडायची गरज नाही. मात्र त्याचबरोबर शेतकरी जो आहे तो जिल्हा बँकांना जवळची बँक समजतो. अशा वेळी या बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलं नाही तर त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे का? मला असं वाटतं की सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या शेतकऱ्याच्या जवळच्या आहेत, शेतकऱ्याला जवळ वाटणाऱ्या आहेत. या सर्व बँका शेतकऱ्याला मदत करतील अशी अपेक्षाच करतोय. परंतु जर एखादी बँक जाणून बुजून जर एखाद्या शेतकऱ्याला कर्ज देत पैसे असून शेतकऱ्यांना कर्ज देत नसेल तर त्याच्यावरती कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. ठीक आहे. बरं, शेतकऱ्यांना आता जी तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये घोषित करण्यात आलेले आहेत त्यासाठी निकष काय आहेत? राज्यामध्ये जवळपास 1,31,00,000 शेतकरी आहेत. त्यामध्ये आतापर्यंतच्या ह्याच्यात 85 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आपण असे निकष केलेले आहेत. यामध्ये 10,000 देत असताना त्याचे सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील जे आयकर भरतात अशांना वगळून यात 10,000 रुपये दिलेला आहे. कमीत कमी 35 ते 40 लाख शेतकरी ह्याचा घ्यायचं म्हटलं तर लाभ घेऊ शकतात. मात्र एकीकडे अशी देखील चर्चा आहे की ज्यांनी वीज बिल थकवलेलं आहे असे शेतकरी या मदतीसाठी पात्र नाहीत. ही जी चर्चा सुरू आहे त्याबद्दलचं नेमकं वास्तव काय आहे? वीज बिलाचा निकष नाही, फक्त आयकर भरणारे लोकप्रतिनिधी असतील, सर्व क्षेत्राचे नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेचे प्रतिनिधी, हे सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं की परिपत्रक मी तुम्हाला वाचून दाखवतो. वाटलं सगळे देतो जरा इन्कम टॅक्स भरणारे आहेत ते तर नाही. त्याच्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, आयकर रिटर्न, डॉक्टर, वकील असे वेगवेगळे आहेत. आणि त्याचबरोबर जर कुटुंबामध्ये सरकारी नोकरदार असेल तर अशा कुटुंबाला कर्ज मिळणार आहे का? त्याबद्दल काय निकष आहेत, त्याबद्दल काय सांगाल? एकत्र कुटुंब असेल तर मिळणार नाही, परंतु विभक्त कुटुंब असेल तर नक्की गरीब आणि गरजू आणि थकीत शेतकऱ्याला नक्की मिळणार.